नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केलीत. आता 11 वाजलेत. 11 वाजून 5 मिनिट झाले आणि आत्ता मी व्हिडिओला सुरुवात केली. देवपूजा वगैरे सगळं झालं, पण आज आहे ना मी फुलं वगैरे वाहिले नाही. आता उद्या मला सगळं काढायचं. उद्या अमावस्या आहे, उद्या सगळं काढायचं आहे. तर म्हटलं आज थोडंसं क्लीनच राहू दे, उद्या पटापट म्हणजे काम उरकायला होईल. कारण उद्या सगळे देव स्वच्छ करावं लागेल, दिवे स्वच्छ करावे लागेल, सगळं काही करावं लागेल. दिवे तर वगैरे भाभी घासून देते, मला काही प्रॉब्लेम नाही. पण वरतून तर समय वगैरे काढतच नाही, का आता आम्ही समायच लावू शकत नाही. गणपती बाप्पाच्या वेळेला सुद्धा आम्हाला समय लावता येत नाही, हवा इतकी असते आपल्या इथं. तर समयाने मी काढते कधी ना, घासते ना, त्यांना कधी पूजा करते त्यांची. ठेवून दिली आहे गणपती बाप्पासाठी. तर मी लाईटचे समय घेतलेले होते लालबागला जाऊन. तर दिवेच काढावं लागतं, कारण प्रत्येक दिव्यावर काच आहे. काचेशिवाय आपल्या घरात दिवाच राहत नाही, घरात बाहेर कुठं पण. आणि पुन्हा तुम्हाला एकदा सांगते, हे दिवे फेल गेले ताईंनो. या दिव्यांचा काहीच उपयोग झाला नाही, बिलकुल नाही. काही वेस्ट गेले पैसे, ते जाऊ दे गेले. तर आता काय अशा काही गोष्टीतूनच शिकायला भेटतं का हा ही गोष्ट नाही चांगली. ठीक आहे, घेईन मी आता. दुसऱ्या दीदीला सांगितले ऑनलाईन मागव. तर आता मी सुरुवात केलीत. किचनमध्ये थोडेफार कामं करून घेतले. किचनमध्ये ना मी आता डाळ आणि बटाटे लावून दिलेत. दुधाची पिशवी होती ती गरम करून घेतली. आता हे रात्रीचं थोडंसं राहिलं, ते आता भाभीला चहा होईल त्याचा, हे संपून जाईल. मग थंड झालं तर फ्रीजमध्ये ठेवता येतं. पीठ भिजून घेतलं आहे आणि ते मला आताच बनवायचे गुळाच्या पुऱ्या. मी मागे एकदा बनवल्या, पण तेव्हा काही व्हिडिओ नव्हते घेतली, पाहुणे वगैरे होते तेव्हा व्हिडिओ नव्हते घेतले. पण आज मला पुन्हा हे गूळ बारीक कापून टाकलं, यामध्ये मी चमच्याभर तूप घातलं आहे बघा, म्हणून असं दिसतंय. मग तुपाने कसं खुसखुशीत होतात पुऱ्या. जे गुळाचं जे आपण आखड तळायचं म्हणतो ना, ते आज पुन्हा आता म्हणले आखड संपायचं आहे तर करून घेऊ द्या. आणि तांदूळ धुवून असे पंख्याखाली सुकवलेत मी, चाळणीमध्ये ठेवून दिलेले. वरतून असे कपडे टाकून पंख्याखाली सुकून गेलेत मस्त असे. ते मिक्सरला वगैरे फिरवून घेते. आणि याचं पीठ आहे ना, आता हे पीठ काढून घेते चपात्यांचं आणि पुऱ्यांचं पीठ मळून घेते. मी तुम्हाला सांगितलं ना, काही पण झालं तरी भाजी चपाती ही आपल्या घरात कंपल्सरी आहे. तुम्ही सोनं बनवा, दुसरं कोणी काही खा, पण आम्हाला भाजी चपातीच लागते. बटाटे लावले तर त्यासाठी मी कांदा वगैरे असं हे करून ठेवलं, तर चॉपरला बारीक करून घेते, सगळं करते. आणि मग आता व्हिडिओ चालू करते, कारण उशीर होईल. भाभी आली, भाभीचं चाललं आज बाथरूम वगैरे धुवायचं काम. तीच आपलं हे करते, मला काही सांगावं नाही लागत. तिचं ठरलेले असतं कोणत्या दिवशी काही काम करायचं आहे. काल व्हाईट कपडे वगैरे धुतले, एवढे व्हाईट कपडे वगैरे धुवून असे इकडे टाकून दिले. आता इस्त्रीला पिशवीमध्ये बांधून ठेवेल भाभी. तुम्हाला बोलले ना, इकडे हे मोकळं जे आहे ना, याने आपले कपडे पण सुकतात आणि माझं खूप सामान पण राहतं इकडे भरपूर असं. कपड्यांना हवा बघा किती लागते, खूप हवा येते इकडनं. आता बघा मी ना हे पुऱ्यांचं पीठ यामध्ये असं भिजून घेते, जसं पाहिजे तसं. याला खूप असं पातळ नाही चालत, थोडंसं घट्ट पीठ लागतं. तर हे पुऱ्यांचं पीठ इकडे भिजून ठेवलं आहे. आणि इथे डाळीला फोडणी घातली. इकडे गरम गरम भात लावला आहे, कारण इंद्रायणी तांदूळ आता पुन्हा लगेच चालू केलेत वापरायला आणले. तर आता साधे तांदूळ भरपूर दिवस खाल्लेत मी. आता इंद्रायणी तांदूळ थोडे दिवस चेंज करून इंद्रायणी तांदळाचं भात, तुरीचं आणि मुगाचं वरण. आणि इथे बनवायची मला बटाट्याची भाजी. तर ही दीदीला जी कढई भेटली तुम्हाला दाखवली नाही, त्या कढईमध्ये आता मला हे बनवायचं आहे बटाट्याची भाजी. कारण यश खाईल अशी कोणतंच त्याच्या जोगी भाजी नाही फ्रीजमध्ये, की थोडंसं तेल घातलं. आणि याला आहे ना दीदी मला बोलली, याला तुझं साधं उलथान वगैरे नको वापरू, याला हेच वापर. आणि घासणी पण त्याची जी आहे ना तीच वापर बोलली, का आता याला असे स्क्रॅच येऊ शकतात. मग आता हेच वापरावं लागेल मला, त्याने इतकं कम्फर्टेबल नाही वाटत आहे. कढई गरम झाली, मोहरी टाकली, कारण आता जास्तीत जास्त भाज्या ना यातच बनल्या जातील का, याने आपल्याला शरीराला फायदा असतोय ना, लोह भेटतं. लसूण चेचून ठेवलाय, जिरं मोहरी तडतडली चांगली. कढीपत्ता आणि मिरची कापून घेतली. इथं बारीक गॅस आपलं हे वरण उकळत आहे आणि इथे भाजीचं पण काम होतं. कांदा भरपूर असा कांदा बटाट्याच्या भाजीला 3 कांदे घेतले, आपले चॉपरला बारीक करून घेतले मी. मी अद्रक लसूण जिरा असं वाटून पण घालते बटाट्याच्या भाजीला, पण यशला ते नाही आवडत. आता इथे 1 चमचाभर मीठ घालते, म्हणजे कांदा पण चांगला परतन.
कांदा परत तोपर्यंत कोथिंबीर बारीक करून घेते, म्हणजे कापून घेते. धुवून ठेवलेली असती पण लवकर कापली ना तर काळी पडते. कांदा चांगला परतलाय. आता मीठ घातलं ना कांद्याला चव पण उतरती आणि पटकन कांदा परतल्या पण जातो. तर आता इथे थोडीशी धना पावडर घालायची, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद पावडर. इथे थोडंसं पाणी घालणार आहे, म्हणजे हळदीचा कलर आहे ना सगळा छान भाजीला मिक्स होतो आणि करपले पण जात नाही. कोथिंबीर आणि बटाटा मी एकत्रच कापलं, हे दोन्ही असं एकत्र टाकायचे. मग कोथिंबीर वरती हिरवी पण छान दिसते. थोडंसं पाणी घातलं ना मस्त अशी एकसारखी भाजी सगळं मसाले त्याला मिक्स होऊन जातात. हे तापतं चांगलं, त्याला ते कपडा दिलेला आहे पकडायला, चांगलंच गरम होतं ते. जर चुकून असं आपण पकडलं ना जास्त, आता काही जास्त नाही आहे पण खूप वेळ जर कढई ठेवली ना तर मग गरम होतं भरपूर. आता हे माझ्यासाठी नवीन आहे ना, थोडंसं मला चालवायला जरासं वेळ लागतोय. माझं कसं आपलं स्टीलचं एकदम धडाधड काम चालू असते, नाजूकपणे नाही. आता यावर आहे ना मी थोडंसं झाकण ठेवणार आहे. मी हे झाकण ठेवलं आहे त्याचं हे जे आहे ना हे भाभीला घासायला सांभाळायला, तुटलं फुटलं म्हणजे झालं नुकसान. मग त्यापेक्षा मी सगळ्याला, असं दुसरं पण आहे आपल्या कुकरचे बघा, या कुकरसोबत पण आलेलं आहे असं सेम, पण मी हेच वापरते. हे कसं रपण टप पडू द्या, काही पण होऊ द्या हातातून, काही प्रॉब्लेम नाही. हे कसं नाजूक काम आहे, हे खूप सांभाळावं लागते. डाळ उकळली आता, वरती ना आमच्या इथे काम चालू आहे. तर चांगली वाफ आली इथे. हे बघा तुम्हाला बोलले ना, हे असं दोन्ही साईडला असं पकडायचं. इतकं हळूहळू एवढं फॅशनेबल काम आपण कधी करावं ताई सांगा. जे आपलं एकदम पळापळीचं काम असं त्याच्यामध्ये एवढं सगळं चोचले करायचे म्हणजे जरा ठीक आहे. आता थोडंफार आपणही आपल्या तर चेंज करावं लागणार पोरांच्या हिशोबाने थोडंसं. भाजी झालीत आता, आता वरण पण झाले, उकळी आली चांगली, भाजी पण झाली. आता मला चपात्या करायच्या, पीठ कधीचं भिजले, यासाठी पहिलं साईडला करून ठेवलं ना, हे असं पकडायचं टाकायचं, वेळ खाऊ काम ये. ठीक आहे, चला असू द्याची आहे ते. अशी झाली बटाट्याची भाजी तयार. पटकन चपात्या करते आणि मग तुम्हाला भेटते पुऱ्यावर. तर मी आता आहे ना म्हटले पुऱ्याचे वगैरे काही नको घ्यायला, पीठ तर मळताना तुम्हाला दाखवलं होतं, गुळाचं पाणी वगैरे करून घेतलेलं आहे. आणि आता भाभीला उशीर होईल ना, एक साईडला भाभीला चहा ठेवला आहे, चपात्या वगैरे तर करून घेतल्या आणि पटापट म्हटले पुऱ्या तळून घ्यावा. किचनमध्ये खूप घाम येतो, इथं खूप गरमी होती. आता खीर बनवायची, पण ते कधी भाभीचं सगळं किचन वगैरे स्वच्छ झालं ना तेव्हा. मी आता अशा पटापट वाटीने कापून घेणार, एक एक लाटत नाही बसायची कारण वेळ नाही तेवढा, मग तिला काम लेट होतं माझ्यामुळे. जेव्हा आपण पाणी उकळवतो ना त्यात जर तूप घातलं ना पुऱ्या एकदम छान होतात, खुसखुशीत अशा नरम होतात. नाही तर गव्हाचं आणि आपलं गुळाच्या याने ना टाईट होतात अशा. तर आता हे सगळं मी लाटून घेते आणि पटापट तळून घेते. याला पीठ नाही लावत आहे मी, हे बघा थोडंसं तेल लावायचं आणि तेलावरच लाटायचे. पिठाने काय होतं, कडकपणा येतो ना, तर पीठ नाही लावायचं आहे. दोन्ही पण कामं चालू, इकडे लाटायचं पण आणि इकडे तळायचं पण. तर हे करून घेते, भाभीला चहा वगैरे देऊन नंतर खीर बनवताना तुम्हाला भेटते. माझ्या ना पुऱ्या वगैरे सगळं करून झालं. हे बघा अशा या गुळाच्या पुऱ्या, आणि तुम्हाला दाखवते पुऱ्या तोडून मी. हे बघा चपातीसारख्या एकदम नरम झाल्या. नाहीतर आहे ना मी गावाला असं बघायची, एवढं वातड ना की तुटायच्या नाही, एकदम सॉफ्ट झाले. बघा तुम्ही काही केलं तरी एकदम सॉफ्ट झाले. का तर आपण जेव्हा ते आधण ठेवतो ना गुळाचं, सगळ्यात अशाच आहे बघा, कोणतीच अशी आहे नाही, कुठली पण तोडली तरी. तर अशा पोळ्या करून घेतल्या मी, या ठेवल्या झाकून. आता इथे तीच कढई काय केलं, मग त्यातलं तेल ओतून घेतलं आणि हीच कढई पुन्हा मी ठेवली
त्यामध्येच 2 चमचे तूप घालते, थोडंसं आणि जास्त घातले, 2.5 चमचे तूप घातले. आणि तांदूळ मी जे धुवून ठेवले होते चाळणीमध्ये चांगले सुकून घेतलेले, आता हे थोडेसे तेलामध्ये भाजून घ्यायचे. आता हे बारीक करत होते तेव्हा चिमूटभर मीठ पण घालून दिलेलं, म्हटले पसारा इथला कमी होईल. आता हे मस्त असे तुपामध्ये भाजून घ्यायचे. जेवढे चांगले भाजल ना तेवढं खीर चांगली होती, मस्त अशी दाणेदार. सगळं ड्रायफ्रूट मी असं बारीक करून घेतले बघा, जाडसर असं. काजू बदाम वगैरे मनुके नाही घालणारे, चारोळे आहेत तरी नाही घालणारे मी. खोबरं पाणी घालून चांगलं बारीक केले. यामध्ये काय केलं मी 2 वेलची आणि थोडंसं अद्रक. सुंठ पावडर आहे पण ती ना खूप दिवसाची झाली, मी ती नाही वापरली म्हणून मी अद्रक बारीक केलंय. भरपूर दिवस झाले सुंठ पावडरनं, मग ती असं वाटतं तिचे काय माहिती एक्सपायरी डेट झाली असेल, काय डब्यात भरलेली माहीत नाही, मग मी नाही वापरली ती. भरपूर आहेत, जवळजवळ पाव किलो तरी आहे. आणि वेलची पावडर आहे ताईंनी आता मागे डबा फ्रीजमध्ये कुठं ठेवलं, काही केलं ना भेटायला एवढ्या पसाऱ्यामध्ये. मग मी काय केलं, वेलची पण त्यात दळायला घातली. दीदीला आवडत नाही ना, पण म्हटली थोडीशी सुगंध यावा म्हणून जराशी 2 वेलचे टाकले त्यामध्ये. आणि ताईंनो या गोवर्धन तुपाचं मी आता ऐकत होते बघा सकाळी न्यूज, गोवर्धन तुपामध्ये तो खूप भेसळ निघाली. आणि आज एवढे वर्षानुवर्ष मी गोवर्धन तूप आणत होते, का तर मला दुसरं कुठलं चालतच नाही, देवाला असू दे किंवा मला खायला असू दे. आणि त्याच्यामध्ये मी आज न्यूज ऐकले खूप भेसळ आहे. आणि मी ना साहेबांना बोलायची ना ताईंनो, जेव्हा स्मार्ट बाजारला जायचे ना, मी बोलायची बघा पिशवी वगैरे घ्या साहेब, एक साईडला कुठेतरी असं कडक आहे ना पिशवी चिकटवलेली आहे, म्हणजे यातलं काढलेलं यात काहीतरी वेगळं टाकलेलं आहे. मी नेहमी बोलायची यांना. तर ते म्हणतात ना कोणी लई आती केलं ना त्याची माती होती, तर त्यांचं पण पितळ उघडं पडलं. आज काय घ्यावं आणि काय खावा असं झालंय. आणि किती विश्वासानं आपण तेच देवाला पण वापरतोय, आपल्या शरीरात पण ते जातंय. किती धोकेबाज लोक आहेत म्हणायचे, काय भेटतं हे सगळं करून. आता हे जे आहे ना हे पण माझं गोवर्धनचंच आहे बघा, सगळे लाडूला वगैरे सगळं वापरून 2 किलो तूप होतं ना, एवढंच राहिले. आता तूप संपलंय माझं. 2 किलो मी स्मार्ट बाजारला आले ना, सगळ्या लाडूला खायला देवाचं वगैरे एवढंच बाकी राहिले. म्हणजे शेवटी भेसळच खाल्ली ना आम्ही पण. आता ते काय कोणत्या कोणत्या गोष्टीत भेसळ आहे काय सांगू. हे असं चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचंय. दीदीला मी सांगितलंय देवीची आज तू ओटी भर, कारण दीदी मावरला नव्हती आलेली ना, तर मी सगळं काढून ठेवलंय. दीदीला बोलली तू ओटी भर देवीची आज. मला जायचं होतं चांदवडला, ते काही जाणं झालं नाही. हे काही ना काही चक्करच्या नादामध्ये गाडीने प्रवास करत चक्कर येत आहे ना. आता किती ताई बोलत होत्या का ताई तू कुठं देवाधर्माला जाऊ नको, घरात नामस्मरण कर. कशाचं काय ताई नो, या कामामध्ये नुसतं काम काम मागे लागलेलं असतं. आणि कुठं बाहेर जायचं 2 दिवस वेळ काढून म्हटलं तर ते हा वर्टिगो मला प्रॉब्लेम करतो. तर माझी ना चांदवडला जाऊन देवी ओटी भरायची ती राहिली. तर मी काय बोलले यशला, जाऊया का आपण रविवारी. बोला अजिबात नाही तू यायचं, तू कुठं चाललेली आम्हाला चालत नाही, तुला लय त्रास होतो आणि ते रिकामग वैताग वाढतो मागे. पप्पा आणि मी जाऊन ये किंवा मी एकटा जाऊन येतो. मग मी आता श्रावण महिन्यामध्ये सुवासिनी घालणार. आषाढ महिना पूर्ण गेला, आज जाऊ उद्या जाऊ करता करता नाही झालं. हे बघा आता तुमच्याशी बोलता बोलता हे चांगलं मीडियम, आता एकदम बारीक होता मी आता थोडासा फास्ट केलाय. हे सगळं चांगलं असं भाजून घेतलंय. आता याबरोबरच काय हे ड्रायफ्रूट जे आहे ना हे पण याच्याबरोबर भाजून घेते. कच्चे होते, मी काही तळून वगैरे नाही घेतले. मनुका नाही घालत, मनुका घातला आणि दीदी बोलते आंबट लागते, मग तिला ते मनुका पण नाही चालत, वेलची नाही चालत, असं येते. आता हे वगैरे चांगलं मस्त भाजलेत. थोडंसं तुपामध्ये जरा भाजून घेतलं तर छान सुगंध येतो. मी कधी कधी तळूनही घेते ड्रायफ्रूट, मग बारीक करते. आता मला काही वेळ नव्हता तेवढं करायला, उशीर झाला. असं चांगलं भाजलं ना तर खिरीमध्ये जे आहे तांदळाचे ना गोळे नाही होते. कोण कोण ना तांदूळ वाटून वगैरे घालतं, पण ते आपल्याला आपल्या घरात आवडतच नाही कधी हा प्रकार. तर हे गरम पाणी आहे. आणि तुम्हाला सांगू नाही जे खाणारी यातलं काहीच नाही खाणारी. खीर नाही, पुरी नाही, काहीच नाही. पुरीमध्ये गोड आहे, खिरीमध्ये साखर राहणार आहे, त्याच्यामुळे तो गोड नाही खात. तुम्हाला सांगितलं ना त्याने शपथ घेतलेली, जोपर्यंत त्याचं मन होत नाही तोपर्यंत तो. आता इथे वरतून थोडंसं तूप घालते, अर्धा चमच्यावर. आता हे चांगली शिजू देते जरा. असं चांगलं हे गरम पाण्यामध्ये शिजलं पाहिजे. थंड पाणी नाही घालायचं खिरीला, थंड पाणी. आणि गोळे होणार याचे जे आहे ना तांदूळ घेतलेले आपण, याचे गोळे होणार. बघा आता मी गरम पाणी घातले ना, बिलकुल गोळे होणार नाही. ही खीर आपल्या घरात आवडते, दीदीला तर खूप आवडते. साहेब बोलले मला बाहेर जायचंय,
तर म्हटले पटकन करून घेते, मग ते जेवून बाहेर जाते. दीदीला म्हटले तू देवीची ओटी भर. साडी वगैरे काढून ठेवली, कारण मी सगळं करून आले, पण ही आली नव्हती ना, त्यावेळेला सुट्ट्या नाही दिल्या आणि आता पडल्यामुळे सुट्ट्या दिल्यात. तिला बोलले एकदम व्यवस्थित हो, अजूनही तिथे कामावर जात नाही. 2 दिवस गेली त्यांनी, ते बोलले नाही तुला अजून चालता वगैरे येत नाही व्यवस्थित, तुझा अजून थोडंसं पाणी टाकते. दूध घालायचं पण पाण्यामध्ये चांगली शिजवण्याची. ही खिरीची रेसिपी प्रॉपर दिली एकदम मी तुम्हाला, अशी काही कटबीट नाही किंवा कॅमेरा बंद नाही केलाय मी. आता हे ना धुतलेले तांदूळ आहे, भाजून घेतलेत आता चांगलं तुपामध्ये, तर त्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागणार नाही. ते खोबरं घालून देते. ओलं खोबरं घालायचं खिरीला कधी पण. सुकं खोबऱ्याने वेगळाच असा वेगळा वास येतो खिरीला. ओलंच टाकायचं नेहमी. मी आता यशकडून नारळ वाढवून घेतलं. तो जेवण पण गेला, त्याला मी साधं जे आहे ते दिलं. पण पहिलं देवाचं डाळ भाजी वगैरे भात मी वेगळा काढून घेतला, साईडला ठेवलं आणि मग मी त्याला जेवायला वाढलं. आता पूर्ण 1 तांब्या पाणी मी इथे घातलंय. ओल्या खोबऱ्याने ना मस्त लागते खीर. आणि इथे आता किती पाहिजे तेवढं दूध घालायचं. जास्त कोण खायला नाही, आम्ही 2 टायमाला खाऊ म्हणून खूप नाही करत आहे. उद्या अमावस्या, तर उद्या कणकीचे दिवे वगैरे करावं लागेल. काय बरंच उद्या भरपूर काम आहेत. तर चला आता ही उकळते, याच्यामध्ये लगेच साखर टाकून देते. अगोदर एवढंच टाकणार मी, माझ्यासाठी वाटीभर काढून घेणार आणि मग पुन्हा मी थोडीशी साखर घालणार, कारण खूप गोड होते. आता गोडावर मी खूप नियंत्रण ठेवलं आहे, त्यामुळे शुगर एकदम कंट्रोलमध्ये आहे. औषधं पण घेऊन देवाची काढून घेईन, मला काढेल आणि मग दीदीला पप्पाला मग असं मी नंतर टाकेल साखर अजून थोडीशी. आता तुम्हाला एवढी पातळ दिसते ना, खूप घट्ट होणार अजून थोड्या वेळाने, म्हणून बनवताना थोडीशी पातळ ठेवायची, की आपल्याला माहिती आहे नंतर आळून येणार आहे. ते सगळं असं तांदळाचं आहे ना, सगळं शिजून घट्ट होणार आहेत. तर याला चांगली एक उकळी येऊ देते, तोपर्यंत दीदीला मी साहित्य काढून देते. बघा आता गॅस चालूच आहे अजून बारीक, अशी घट्ट झालीत. आता गॅस बंद केला, जेवढी थंड होणार ना तेवढी घट्ट होणार, त्यामुळं आता खूप शिजवायची नाहीत. एकदम तांदळाच्या खिरीची प्रॉपर रेसिपी दिली ताईने तुम्हाला, कारण ही सगळ्यांना आवडते. सोनाला तर खूप आवडते, इकडे आली कधी बनवली ना मी तर तिला खूप आवडते ही खीर, वेगळी आहे थोडीशी. तर आता ही थंड होते नैवेद्य. हे बघा मी इथे ना रेणुका माताला जी ओटी ठेवायची ना ते काढून दिले दीदीला मी, सगळं साहित्य. नारळ, फुलं, गुलाब पण होतं आणि एक बेलपत्र पण ठेवले, तिथे आईला चढवतात. एक सफरचंद, आज केळी नाही घरामध्ये. आणि हे आपलं दक्षिणेमध्ये 101 रुपये. आणि ही साडी आता मला ताईंनी आणली होती ना, उल्हासनगर ताईंनी, हिला अजून काही केलं नाही, तर मग देवी पुढे ठेवणार, नंतर मी ब्लाऊज शिवायला देणार आहेत. तर अशी ही ओटी काढून ठेवली. आता ही दीदी भर आहे, मी नैवेद्य काढते तोपर्यंत. त्याला असे ना लटकन वगैरे आहेत बघा, असे लटकन आहे ते पदराला वगैरे. तर बघा मी ना असं नैवेद्य काढलात. डाळ भात एका वाटीमध्ये, एका वाटीत खीर, बटाट्याची भाजी आणि या गोडपुऱ्या. हे बघा दोन्हीकडे असे 2 नैवेद्य मी, एक आपलं महाराजांकडे आणि एक देवाऱ्यामध्ये, असे 2 ताटं करत असते. दीदी घे नैवेद्य ताट, घे तिकडे. माझं ना इकडं झालं आहे बघा. या इथे बटाट्याची भाजी, डाळ भात इकडे काढून ठेवलं आहे. कढईमध्ये खीर तशीच ठेवली, पुऱ्या, चपाती वगैरे इकडे हांड्यावर ठेवले डबा. भांडी बिंडी भाभी आवरून गेली, पण आता थोडासा पसारा निघाला आहे. हा किचनवरचा मला आवरायचं आहे. तर वेलची पावडर भेटली नाही, म्हटले थोडीशी वेलची पावडर करून ठेवून डबा इथंच ठेवला आहे मी. अजून थोडासा गोंधळ येत आता, हा आवरून घेते. इकडे बघा असं दीदीने ना ओटी वगैरे भरली तर माता राणीची. का तर दीदी गेली नव्हती ना यावेळेला, तर प्रत्येक वेळी काय करतो आम्ही चौघं पण जात असतो. आणि नैवेद्य असं इकडे महाराजांचा नैवेद्य इकडे ठेवला आहे आणि देवघराचा नैवेद्य इकडे ठेवला आहे. तुपाचा दिवा चालू येते, तर असं आईला अर्पण केलं आहे ते आपलं जे काय आहे ते मनोभावे. मला ना साडी वगैरे नेसायची होती, पण आता मी ना गरम्यात काम करून वगैरे येते ना, खूप हे झालं. म्हटले दीदीला, म्हटले तूच कर. दीदीचं कसं आवरलेलं असते आणि माझाच गोंधळ असतोय सगळा. राहू द्या, काय करायचं. आता सुवासनी घालायचं कार्यक्रम राहणारच आहे पुन्हा एकदा. आषाढ श्रावणामध्ये घातले तरी चालते, जर आषाढात नाही झालं काही कारणाने तर आपण श्रावणात पण घालू शकतो.
तर आता श्रावणामध्ये ते करावंच लागणार मला. बघू आता, यशला पहिले पाठवणार आहे चांदवडला, त्यानंतरच मी करणार आहे. आता कधी जाणं होते त्याच्या वेळेनुसार. मला तर नाही सांगितलं, डायरेक्ट नाही सांगितलं का तू नाही यायचे म्हणून. चला असू द्या, ठीक आहे. चला आता या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताई दादा ना श्री स्वामी समर्थ.